नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वात आधी चॅनल्सच्या माध्यमातून आपल्यासाठी एक मोठी अपडेट। खरीप रब्बी हंगाम 2024चा पीक विमा जमा व्हायला सुरुवात। प्रलंबित पीक विमा वाटप सुरू। 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2258 कोटीचा पीक विमा जमा। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून शेतकरी ज्या पीक विम्याची वाट पाहत होते, आता तो पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत। गेल्या भागात बघा 2024 खरीप रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना पीक विम्याची अत्यंत आवश्यकता होती, कारण बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान झालेले होते। आता या पीक विम्याची जी काही रक्कम आहे, ही रक्कम खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। साधारणपणे 24 तासात खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची अजूनही रक्कम जमा झाली नसेल त्यांनी लगेच PMFBY पोर्टलवरती जाऊन लॉग इन करायचं आहे, बघायचं आहे आपली रक्कम सँक्शन झालेली आहे का रक्कम जर सँक्शन झाली नसेल तर रक्कम येणार नाही। आता सरकारने साधारणतः 2258 कोटीचा निधी या PMFBYच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिला आहे। अग्रिम पीक विमा जो आहे 25%, 30% हा पहिल्या हप्त्यामध्ये मंजूर झालेला होता। उरलेला 75% आता हप्ता 70% हप्ता असेल, हा आता यायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना अशा प्रकारचे मेसेज येत आहे। भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता कोणते तालुके आहे, कोणते जिल्हे आहे, किती निधी कोणत्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार आहे, याविषयीची आज सविस्तर चर्चा करणार आहोत। सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विमाचा 1 रुपया आलेला नाही, त्यांनी आपलं PMFBY खातं बघायचं आहे। त्या खात्यावरती जर KYC अपडेट पेंडिंग असेल, डॉक्युमेंट पेंडिंग असेल किंवा डॉक्युमेंट मिसपॅच असेल, असा काही मेसेज आपल्याला आलेला आहे का, पहिलं ते बघणं गरजेचं आहे। कारण पीक विमा कंपन्यांकडून बऱ्याच शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झाले आहे। त्यांना आता थोडीच दिवसाची संधी आहे, हे परत एकदा डॉक्युमेंट क्युरी बघून परत एकदा हे अपलोड करू शकता। आपल्याला कोणता मेसेज आला हे बघणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना PMFBY संकेतस्थळाकडून टेक्स्ट मेसेजसुद्धा जाहीर केलेला आहे की आपला एवढा क्लेम मंजूर झालेला आहे, एवढा क्लेम येणार आहे, एवढा क्लेम वेटिंगवरती आहे। आपला क्लेम जो आहे हा KYCमुळे अडलेला आहे। आता बघा, जो राहिलेला पीक विम्याचा हप्ता आहे 2258 कोटी, हा कधी जमा होणार, हा सर्व शेतकऱ्यांपुढे महत्त्वाचा प्रश्न होता। तर आता बघा 2555 कोटीची भरपाई जवळजवळ शेतकऱ्यांनी केलेली होती। आता सरकारी पीक विमा कंपन्यांना आपला हिस्सा म्हणून 2852 कोटी रुपये जाहीर करणार आहे। साधारणपणे 64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम येत्या काही दिवसामध्ये येणार आहे। खरीप रब्बी हंगाम 2024मधून आता शेतकऱ्यांची जी पीक विम्याची ओरड आहे ही थांबणार आहे, कारण सरकारने आता निधी द्यायला सुरुवात केली आहे। गेल्या काही दिवसामध्ये फळबागा असेल, फुलबागा असेल, या सर्व पिकांना आता पीक विमा रक्कम देण्यात सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसातच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे। पीक विमाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की आता नवीन पीक विमासुद्धा चालू झाले आहे। यासाठी सरकारने पोर्टल बदललं आहे। जुना पीक विमा तर चालूच आहे। आता जुना पीक विमा दुसरा तिसरा टप्पा आहे। येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या, राज्यातील 100% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जुलै एंडिंगपर्यंत पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। जुलै एंडिंग नंतर आता नवीन पीक विमा पोर्टल चालू झालेलं आहे। 1 जुलैपासून बघा, आता हे नवीन पीक विमा पोर्टल काय आहे, यामध्ये पर्सेंटेज वाईज पीक विमा आपल्याला देण्यात येणार आहे। पर्सेंटेज वाईज पीक विमा काय आहे, तर जसं पीक असेल त्याच्यानुसार आता हा पीक विमा आहे। खरीप आणि रब्बी हंगाम 2024चा पीक विमाची अपडेट अशी आहे, आपण KYC अपडेट चेक करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले आहे का नाही ते पण बघणे गरजेचं आहे। जर डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले नसतील तरीसुद्धा आपल्याला पीक विमा लवकरच जमा होणार नाही। आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं, आपल्या परिसरात पीक विमा आलेला आहे का, जर आलेला नसेल तर काय डॉक्युमेंट पेंडिंग दाखवत आहे, काय नक्की आपल्याला समस्या आहे, कमेंट करून कळवा। पीक विम्याची लेटेस्ट अपडेट असेल, पीक विमा जमा होतोय का नाही हे आपल्याला बघण्यासाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी पीक विम्याची अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत असू। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी PMFBY संकेतस्थळावरती जाऊन वेबसाईटवरती आपला OTP टाकून रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। धन्यवाद मित्रांनो।